आपलं शहर आता स्मार्ट होतंय. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी अंकिता पवार स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यावर भ्रष्टाचाराचा व्हिडिओ बॉम्ब. सोमवारी पुन्हा पेट्रोलचे दर वाढले. बेनकनहळ्ळी येथे कचरा डेपो निर्माण करण्यास ग्रामस्थांचा विरोध. बोरगावात भटक्या कुटुंबांना जागा मंजुरी पत्राचे वितरण. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवा सुरक्षितता देण्याची मागणी. तिसरे रेल्वे गेट येथील उड्डाणपुलाच्या बांधणीचे काम. बेळगुंदी ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन. हेल्प फॉर नीडी संस्थेमुळे वृद्धाला जीवदान. जनसेवा फाउंडेशन तर्फे गुरुवर्य परशुराम भाऊ नंदिहळ्ळी यांचा सत्कार. आमदार अनिल बेनके यांच्यातर्फे गोशाळेला मदत. आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड. गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे. कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे. दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो. अण्वेकर गोल्ड. अण्वेकर गोल्ड 8843888863. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या. कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे माजी अध्यक्ष डॉक्टर सुधींद्र राव यांनी मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांच्या आणखीन एका भ्रष्टाचाराचा गौप्यस्फोट केल्याने खळबळ उडाली आहे. या मुद्द्यावर काँग्रेसने भाजप नेतृत्व आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधून या प्रकरणी CBI, ED सह अन्य संस्थांमार्फत चौकशीची मागणी केली आहे. या पदावर नियुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी 16 कोटी रुपये मागितल्याचा गौप्यस्फोट केला आहे. 30 डिसेंबर 2019 मध्ये सुधींद्र राव यांची KSPCBच्या अध्यक्षपदी नियुक्ती करताना त्यांच्याकडून 16 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. या संदर्भात सुधींद्र राव म्हणाले की ही रक्कम उभी करण्यासाठी मला माझी संपत्तीही विकावी लागली. काँग्रेसचे नेते गुंडूराव यांनी CBI, ED मार्फत चौकशीची मागणी केली. या व्हिडिओ संवादामध्ये सुधींद्र राव यांनी दिलेल्या माहितीनुसार रोख 9.75 कोटी रुपये मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे नातेवाईक मरई स्वामी यांना वेगवेगळ्या तारखांना देण्यात आले. ही रक्कम जानेवारी ते फेब्रुवारी 2020 दरम्यान देण्यात आली. त्यानंतर देखील नवीन आर्थिक अटी ठेवण्यात आल्या असे या व्हिडिओमध्ये सामोरे आले आहे. सोमवारी पुन्हा पेट्रोलचे दर वाढले. देशात इंधनाचे दर गगनाला भिडले असून पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरांमुळे नागरिकांच्या खिशालाही झळ बसू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर सातत्यानं वाढत आहेत. देशभरातील अनेक राज्यात पेट्रोलच्या दरांनी 100 ओलांडली असून डिझेलही 100च्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. सोमवारी तेल वितरक कंपन्यांनी पुन्हा पेट्रोलच्या दरात वाढ केल्याने पेट्रोलच्या किमतींनी नवा उच्चांक गाठला. बेळगावात देखील पेट्रोलचा दर आता 104 रुपयांच्या पुढे सरकला आहे. रविवारी देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झाला नाही, तर शनिवार दिनांक 10 जुलै रोजी पेट्रोलच्या दरात 35 पैसे आणि डिझेलच्या दरात 26 पैशांची वाढ करण्यात आली होती. एका दिवसाच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा एकदा इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. मात्र डिझेलच्या दरात कपात करण्यात आली आहे. तब्बल 2 महिन्यानंतर पहिल्यांदाच डिझेलच्या दरात कपात करण्यात आल्याने दरात लिटर मागे घसरण झाली आहे. पेट्रोलच्या दरात 27 पैशांची वाढ झाली आहे, तर डिझेल मात्र 16 पैशांनी स्वस्त झाले आहे. बेनकनहळ्ळी येथे कचरा डेपो निर्माण करण्यास ग्रामस्थांचा विरोध. बेनकनहळ्ळी येथे कचरा डेपो निर्माण करण्यास ग्रामस्थांनी विरोध दर्शवला आहे. घनदाट लोकवस्तीच्या भागामध्ये या कचरा डेपोचे निर्माण करू नये आणि नागरिकांच्या आरोग्याची दक्षता घ्यावी अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे सादर करण्यात आले. यावेळी सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की बेळगाव शहर आणि परिसरातील कचऱ्याचा संग्रह करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी चिरमुरी येथील कचरा डेपो अपुरा पडत असल्यामुळे बेनकनहळ्ळी गावानजीकच्या गायरानावर नवा कचरा डेपो उभारला जाणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी गेल्या 5 जून रोजी आदेश जारी केला आहे. तथापि या कचरा डेपोला बेनकनहळ्ळी गावासह कल्लेहोळ आणि सुळका या गावांमधील तसेच परिसरातील
अन्य गावांमधील नागरिकांचा तीव्र विरोध आहे। कारण या कचरा डेपोमुळे परिसरातील संपूर्ण वातावरण दूषित होणार आहे। त्यामुळे हा प्रकल्प रद्द करावा अशी मागणी या भागातील ग्रामस्थांनी केली आहे। बेनकनहळीसह कल्लेहोळ आणि सुळका गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते। बोरगावात भटक्या कुटुंबांना जागा मंजुरी पत्राचे वितरण। वंचित समजल्या जाणाऱ्या भटक्या समाजाच्या विकासासाठी आपण शासन दरबारी प्रयत्न करून त्यांना जागा उपलब्ध करून दिली आहे। लवकरच हक्काचे घर आणि नागरी सुविधा मिळवून देणार असल्याचे प्रतिपादन मंत्री शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केले। त्या बोरगाव तालुका निपाणी येथील भटक्या जमातीमधील 78 कुटुंबांना मंजूर झालेल्या 2 एकर जागेच्या हक्कपत्र वितरण प्रसंगी बोलत होत्या। यावेळी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांची प्रमुख उपस्थिती होती। खासदार अण्णासाहेब जोल्ले म्हणाले, भटक्या समाजाला जागा उपलब्ध करून देण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासन दरबारी प्रयत्न करून यशस्वी केला आहे। जिथे जिथे असे भटके समाज असतील त्यांच्या विकासासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले। यावेळी लाभार्थ्यांच्या हक्कपत्राचे वितरण मंत्री शशिकला जोल्ले, खासदार अण्णासाहेब जोल्ले, तहसीलदार प्रकाश गायकवाड, रामगोंडा पाटील, भाजप ग्रामीण अध्यक्ष पवन पाटील, सुनील पाटील, महिला भाजपा अध्यक्षा सरोजा जमदाडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवा सुरक्षितता देण्याची मागणी। आपल्या विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली। सीटू प्रणित संघटना कर्मचाऱ्यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली। तसेच आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी जोरदार घोषणा दिल्या। अंगणवाडी कर्मचारी आणि सहाय्यक वर्गाने कोरोनाच्या कालावधीत अत्यंत दक्षतेने स्वतःच्या जीवावर उदार होऊन सेवा दिली आहे। त्यांच्या आरोग्य रक्षणासाठी तसेच सेवा सुरक्षिततेसाठी योग्य सहाय्य धन उपलब्ध करून देणे गरजेचे आहे। परंतु सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे। सरकारने याची गंभीर दखल घ्यावी आणि कर्मचारी वर्गाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली। संघटनेच्या तालुका अध्यक्षा मंदा नेवगी यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले। यावेळी तालुका भागातून आलेल्या महिला कार्यकर्त्या बहुसंख्येने उपस्थित होत्या। तिसरे रेल्वे गेट येथील उड्डाणपुलाच्या बांधणीचे काम। टिळकवाडी येथील तिसरे रेल्वे गेट येथील उड्डाणपुलाच्या बांधणीचे काम मागील 6 महिन्यांपासून रखडले आहे। सदर काम वेळेत पूर्ण करावे आणि या भागातील रहदारीसाठी योग्य व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी मागणी सिटीझन्स काउन्सिल या संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे। या संस्थेच्या वतीने सतीश तेंडुलकर, सेवंतीभाई शाह, विकास कलघटगी, ॲडव्होकेट NR लातूर आणि इतर सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले। मागील काही महिन्यांपासून तिसऱ्या रेल्वे गेट उड्डाणपुलाचे काम रखडले आहे। त्यामुळे या भागात वाहतूक कोंडी होत आहे। तसेच नागरिकांना समस्या भेडसावत आहेत। औद्योगिक वसाहतीला जाणारा हा प्रमुख रस्ता असून या ठिकाणी रहदारीच्या कोंडीची समस्या निर्माण होत आहे। याची गंभीर दखल घेण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। बेळगुंदी ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन। बेळगुंदी येथे सरकारी गायरान जमिनीच्या क्षेत्रामध्ये होत असलेले अतिक्रमण रोखण्याची मागणी करण्यासाठी निवेदन सादर करण्यात आले। यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते, मात्र अतिक्रमण कार्यकर्त्यांनी हा प्रकार सुरूच ठेवला आहे। तसेच या ठिकाणी पाहणीसाठी गेलेल्या तलाठी आणि सर्कल यांना देखील माघारी धाडले आहे। बेळगुंदी येथील सर्वे क्रमांक 300 मध्ये असणारी गायरान जमीन सुरक्षित ठेवावी यासाठी ग्रामस्थांचे प्रयत्न होत आहेत। यासाठी तहसीलदारांनी या जागी अतिक्रमण रोखण्याची व्यवस्था करावी आणि सदर जमीन सुरक्षित ठेवावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। निवेदन सादर करतेवेळी ग्रामस्थ प्रतिनिधी यल्लाप्पा शहापूरकर, परशुराम शहापूरकर, नामदेव बाचीकर, शट्टुप्पा चव्हाण, राजू किणेकर, ग्रामपंचायत सदस्य यल्लाप्पा नाईक आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते। तहसीलदार RK कुलकर्णी यांनी आपण योग्य ती कारवाई करू अशी ग्वाही दिली। हेल्प फॉर नीडी संस्थेमुळे वृद्धाला जीवदान। तांगडी गल्ली रेल्वे मार्गाजवळ आत्महत्या करण्यासाठी गेलेल्या वृद्धाला हेल्प फॉर नीडीच्या कार्यकर्त्यांनी वाचविले।
त्यामुळे त्याला जीवदान मिळाले। याबाबतची माहिती अशी की या भागातील कार्यकर्त्यांना एक वयोवृद्ध इसम तांगडी गल्ली रेल्वे मार्गाजवळ संचार करताना आढळला। त्यावेळी त्याला त्यांनी विचारणा केली। त्यावेळी त्याने आपण आत्महत्या करणार असल्याचे सांगितले। त्यानंतर कार्यकर्त्यांनी त्याला बसवून ठेवले, तसेच त्याची विचारपूस केली। त्याचे नाव गुराप्पा निंगाप्पा बुद्धिहाळ असे असल्याची माहिती मिळाली। तसेच तो पुणे येथून भ्रमंती करत बेळगावात आल्याची माहिती त्याने दिली। हेल्प फॉर नीडी संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र अनगोळकर यांनी त्याला आधार आणि उपचार देण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले। त्यांच्या समवेत भरत नागरोळी, कार्तिक देवर, आशिष कुरणकर आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते। जनसेवा फाउंडेशनतर्फे गुरुवर्य परशुरामभाऊ नंदीहळ्ळी यांचा सत्कार। खानापूर येथील जनसेवा फाउंडेशनच्या वतीने गुरुवर्य माजी आमदार परशुरामभाऊ नंदीहळ्ळी यांचा सत्कार करण्यात आला। त्यांनी आपल्या वयाच्या 94व्या वर्षी देखील सामाजिक हिताच्या दृष्टीने कार्य सुरू ठेवले आहे। त्यामधून इतरांना आदर्श घेता येण्याजोगा आहे, असे विचार जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष अभिलाष देसाई यांनी व्यक्त केले। दिलीप पवार यांनी नंदीहळ्ळी यांच्या कार्याचा परिचय करून दिला। तसेच बेळगाव आणि खानापूर तालुक्यात शिक्षकांची गंगा आणण्यासाठी त्यांनी केलेले कार्य मोलाचे असल्याची माहिती दिली। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। आमदार अनिल बेनके यांच्यातर्फे गोशाळेला मदत। येथील गोशाळेला आमदार अनिल बेनके यांनी भेट देऊन पाहणी केली। तेथील पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आर्थिक मदतही दिली। गोशाळा प्रशासनाच्या मदतीने बजरंग दलाच्या वतीने चालवण्यात येते। आमदार अनिल बेनके यांनी गोशाळेला भेट देऊन गायींना चारा दिला, सर्व व्यवस्थेची पाहणी केली। कार्यकर्त्यांकडून गायींची चांगली सोय केली जात असल्याबद्दल धन्यवाद दिले। यापुढेही गोशाळेला सर्व ती मदत देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। Poddar Brothers Jewelers, A perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। येथील सुप्रसिद्ध गोगटे परिवारातर्फे गोगटे सर्कल येथे बांधण्यात आलेल्या पोलीस ट्रॅफिक बूथचे उद्घाटन आमदार अनिल बेनके आणि जिल्हाधिकारी एम.जे. हिरेमठ यांच्या हस्ते सोमवारी झाले। या प्रसंगी इतर सन्माननीय पाहुणे म्हणून पोलीस आयुक्त के त्यागराजन, डीसीबी चंद्रशेखर निलगार, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ श्री बर्चस्व आणि इतर मान्यवर उपस्थित होते। गोगटे परिवारातर्फे शिरीष गोगटे यांनी स्वागत करून या उपक्रमाबद्दल माहिती दिली। सुमारे 40 वर्षांपूर्वी माजी मुख्यमंत्री इराप्पा मोईली यांनी या चौकाला रावसाहेब गोगटे यांचे नाव दिले होते, अशी आठवण त्यांनी सांगितली। जिल्हाधिकारी एम.जे. हिरेमठ यांनी गोगटे परिवाराच्या सामाजिक कार्याबद्दल गौरव केला। यावेळी अरविंद गोगटे, आनंद गोगटे, माधव गोगटे, ओंकार गोगटे, मंगला गोगटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। राष्ट्रीय महामार्गावरील ढाबा मालकाचा खून,
पुणे बेंगळूर महामार्गावरील MK हुबळी येथे धाबा चालवणाऱ्या एका युवकाची हत्या झाली आहे. 2 गटातील भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या या धाबा मालकावर हल्ला झाल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. प्रकाश नागनूर वय 38 असे त्याचे नाव आहे. या घटनेमध्ये कित्तूर पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे. याबाबतची माहिती अशी की रविवारी सायंकाळी या धाब्यात आलेल्या युवकांच्या 2 गटात 1500 रुपयांच्या व्यवहारातून मारामारी सुरू झाली. त्यावेळी धाबा चालकाने हा वाद सोडविण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी या दोन्ही समूहातील युवकांनी मिळून त्याच्यावर हल्ला केला. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या धाबा मालकाला हॉस्पिटलमध्ये नेताना त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. तसेच चौकशीसाठी काही जणांना ताब्यातही घेतले आहे. इन्हरव्हिल क्लब ऑफ बेळगाव शिरोज तर्फे वृक्षारोपण. श्रीराम कॉलनी आदर्श नगर क्रॉस नंबर 4 येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी शिजोर क्लबच्या प्रेसिडेंट तन्वी बेहरे यांनी उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. उपक्रमाचे उद्देश आणि पुढील लक्ष्य यांची माहिती दिली. गोपाळराव मिरजकर आणि शंकर चौगुले यांनी विधिवत पद्धतीने वृक्षपूजा केली. इन्हरव्हिल क्लब ऑफ बेळगावच्या जिल्हा चेअरमन रत्ना बेहरे, अध्यक्षा सुषमा शेट्टी, माजी अध्यक्ष डॉक्टर सोनल धामणेकर, रहिवासी संघटनेचे अध्यक्ष प्रदीप जोशी, सेक्रेटरी प्रदीप चव्हाण, योगा गुरु डॉक्टर मृगेंद पट्टण शेट्टी आणि इतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. क्लबच्या उपाध्यक्षा पूजा मोहिते यांनी आभार प्रदर्शन केले. ब्रह्मलिंग युवक मंडळ बेन्नाळी यांच्या वतीने शैक्षणिक उपक्रमासाठी आर्थिक मदत. ब्रह्मलिंग युवक मंडळ बेन्नाळी यांच्या माध्यमातून बेन्नाळी येथे युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके तसेच युवा समिती पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. यावेळी कोरोना काळात केलेल्या कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी युवा समितीच्या कार्याची दखल घेत पुढील सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमासाठी मंडळाच्या वतीने युवा समितीला 11,000ची आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी मंडळाच्या वतीने नागेश जाधव, मदन पाटील, मोहन लाटूकर, प्रसाद देसूरकर, सुनील खांडेकर, युवा समिती कार्याध्यक्ष सूरज कुडुचकर, उपाध्यक्ष सचिन केळवेकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, विनायक कावळे, संतोष कृष्णाचे, राजू कदम, प्रवीण रेडकर, आकाश भेकणे आणि गावातील युवक उपस्थित होते. वेदगंगा नदी काठावर मगरीचा वावर. पावसामुळे वेदगंगा आणि दूधगंगा नद्या दुथडी भरून वाहत होत्या. अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती झाली होती. वेदगंगा नदी काठावर आठवडाभरापासून मगरीचा वावर वाढला आहे. त्यामुळे नागरिकातून भीतीचे वातावरण आहे. ही मगर सौदलगा हद्दीत नदी काठावर वावरत होती. आता नदीत वावरत असलेली ही 9 फुटी मगर बुदिहाळकडे गेल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे नदीकाठावरील काही शेतकऱ्यांनी त्याची माहिती बुदिहाळच्या नागरिकांना दिली. त्यामुळे बुदिहाळ वासीय सतर्क झाले आहेत. वेदगंगा नदीत मगरीचा वावर असल्याने वन खात्याकडे मगरींचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. भोज बंधाऱ्याजवळ 5 मगरींचा वावर असून त्यापैकी तब्बल 9 फूट मगर नदीच्या काठावर वावरत येत असल्याने शेतकऱ्यात भीतीचे वातावरण आहे. पहिल्या ऑनलाईन साहित्य संमेलनाचे संजय राऊत उद्घाटक. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे अंतर्गत बेळगाव शाखा आयोजित दुसरे अखिल भारतीय बेळगाव मराठी ऑनलाईन साहित्य संमेलन रविवार दिनांक 25 रोजी सकाळी 11 वाजता 2 सत्रात होणार आहे. उद्घाटक म्हणून दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक, शिवसेना नेते खासदार संजय राऊत उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पचिंद्रे संमेलनाध्यक्ष असून स्वागताध्यक्षपदी अभामसाप राष्ट्रीय अध्यक्ष आणि साहित्यिक शरद गोरे यांची निवड करण्यात आली आहे. या संमेलनाला 2 राष्ट्रपती पदकांनी सन्मानित शिक्षक, कलाकार, कवी डॉक्टर अमोल बागुल आणि शिवसंत संजय मोरे विशेष अतिथी म्हणून, तर खासदार संजय राऊत प्रमुख अतिथी म्हणून, राष्ट्रीय उपाध्यक्षा शुभांगीताई काळभोर आणि सुप्रसिद्ध साहित्यिक ज्ञानेश्वर पतंगे उपस्थित राहणार आहेत. खानापूर रामनगर रस्ता दुरुस्ती पुन्हा बंद. खानापूर रामनगर महामार्गाच्या दुरुस्ती कामाला सुरुवात केल्याचे दाखवून अवघ्या 1 दिवसात पुन्हा काम बंद करण्यात आल्याने नागरिकातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. गुरुवारी एकच दिवस सावरगाळी नजीक खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले. यामुळे समाधान पसरले होते. त्यानंतर पुन्हा काम बंद ठेवण्यात आल्याने नागरिकांचा आनंद औटघटकेचा ठरला आहे. गुरुवारी खानापूर रामनगर रस्ता दुरुस्तीचे सुरू असलेले काम वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बंद पाडले होते.
याबाबत केडीपी बैठकीत जिल्हा वनाधिकाऱ्यांनी शुक्रवारपासून काम सुरू करण्यास कोणतीही हरकत नसल्याचे सांगितले। त्यामुळे रस्ता कामातील वनविभागाचा मोठा अडथळा दूर झाला होता, पण गेल्या 3 दिवसांपासून या ठिकाणी कोणतीही यंत्रणा काम करताना दिसून येत नसल्याने रस्ता दुरुस्तीचे घोडे पुन्हा कोठे अडले असा सवाल उपस्थित केला जात आहे। दुचाकी चोरी करणाऱ्या 2 चोरट्यांना अटक। बेळगाव शहर आणि उपनगरातून दुचाकी चोरी करणाऱ्या 2 चोरट्यांना अटक करण्यात आली आहे। टिळकवाडी पोलिसांनी शनिवारी ही कारवाई केली। त्यांच्याकडून चोरीच्या 2 मोटारसायकली जप्त केल्या। अमन अल्ला होनगेकर वय 31 राहणार राजहंस गल्ली अनगोळ आणि अकबर अब्दुल रशीद बाळेकुंद्री वय 24 राहणार मुस्लिम गल्ली अनगोळ अशी 2 चोरट्यांची नावे आहेत। टिळकवाडी पोलिसांनी शनिवारी वरील 2 संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली। त्यावेळी त्यांनी 2 दुचाकी चोरल्याची कबुली दिली। संशयितांची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे। टिळकवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे। गर्लगुंजीत डेंग्यू चिकनगुनिया लसीकरण। गर्लगुंजी तालुका खानापूर येथील मारुती मंदिरात डेंग्यू चिकनगुनिया लसीकरण पार पडले। यावेळी ग्रामपंचायत सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते प्रसाद पाटील यांच्या हस्ते मोहिमेला प्रारंभ झाला। गावातील युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। गेल्या वर्षी आणि यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून आर्सेनिक अल्बम 300 या गोळ्यांचे वितरण, त्याचबरोबर पूर्ण गाव निर्जंतुकीकरण करण्यासाठी फवारणी करण्यात आली। तसेच यंदा ही कोरोनाची साखळी तोडण्यासाठी घरोघरी जाऊन गावातील नागरिकांचे ऑक्सिजन लेव्हल आणि आरोग्य तपासणी केली होती। त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी फायदा झाला। या कार्यक्रमाला ज्योतिबा यल्लारीचे PKPS संचालक विनोद कुंभार, मारुती मुचंडी, परशुराम कुंभार यांच्यासह युवा वर्ग उपस्थित होता। तीर्थकुंडयत पैलवानांचा सत्कार। कोरोनाच्या महामारीत गेल्या 2 वर्षांपासून कुठेच कुस्तीचा आखाडाच झाला नाही। अशाने कुस्तीपटूंनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागले। कुस्तीपटूंना खुराक मिळण्याची ही समस्या निर्माण झाली। आर्थिक संकट आल्याने त्यांना मदत व्हावी यासाठी खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेच्या वतीने तीर्थकुंडय तालुका खानापूर येथे खुराक किट आणि प्रमाणपत्र देऊन कुस्तीपटूंचा सत्कार करण्यात आला। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानापूर कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग पाटील होते। कार्यक्रमाला कॅप्टन चांगापा विष्णू पाटील शिओली, उद्योजक पप्पू होनगेकर, कार्याध्यक्ष आणि माजी जिल्हा पंचायत सदस्य लक्ष्मण बामणे, सेक्रेटरी संजू भोसले, हनुमंत गुरव, दिलीप पवार, सेक्रेटरी रमेश पाटील, अभिलाष देसाई उपस्थित होते। कंग्राळीत RC जिमचे उद्घाटन। कंग्राळी खुर्द येथे नव्याने सुरू झालेल्या RC जिमचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले। व्यावसायिक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते RI पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले। या कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रामपंचायत अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, RI पाटील आणि अन्य मान्यवरांनी फीत कापून जिमचे उद्घाटन केले। यावेळी उपस्थितांना माजी जवान प्रमोद चव्हाण आणि बाबूराव चव्हाण यांनी पुष्प देऊन स्वागत केले। यावेळी मिस्टर इंडिया प्रवीण कणबरकर, स्टेज मास्टर सुनील राऊत, बेस्ट पोझर राजकुमार दोरुगडे, ग्रामपंचायत सदस्य वैजनाथ बेन्नाळकर, मार्कंडेय व्यायाम मंदिराचे सदस्य, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कार्यकर्ते, तालीम मंडळ, पैलवान मंडळी उपस्थित होती। रोहित चव्हाण यांनी आभार मानले। खासबाग बाजारात नागरिकांची गर्दी। खासबाग वडगावचा बाजार रविवारी भरतो। लॉकडाऊनमुळे हा बाजार बंद होता। 10 आठवड्यानंतर रविवारी बाजार भरला, त्यामुळे ग्राहकांनी बाजारात गर्दी केली। अधूनमधून पावसाच्या सरी सुरू होत्या तरीही गर्दी कायम होती। त्यामुळे कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याचे पाहायला मिळाले। बसवेश्वर सर्कलमध्ये भाजीपाला विक्रेत्यांना बसवण्यास पोलिसांनी मज्जाव केला होता। त्यामुळे आजूबाजूच्या गल्लीत विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती। बेळगावात अजून कोरोनाचे सावट कमी झालेले नाही, मात्र ग्राहक आणि विक्रेते कोणतीही खबरदारी न घेता बाजारात वावरत होते। त्यामुळे नागरिकांना कोरोनाबाबत गांभीर्य नसल्याचे दिसून आले। सोमवारी अनलॉक झाल्यानंतर बाजारपेठेत मोठी गर्दी होत आहे। त्यामुळे पुन्हा लॉकडाऊनची वेळ येते का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। खासबाग बाजारातील गर्दीचे चित्रही धोक्याची घंटा देत आहे। रविवारी सकाळी नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला।
इंग्लंडचा स्वप्नभंग, इटली युरो सम्राट. इंग्लंडच्या वेम्बली स्टेडियमवर रंगलेल्या अटीतटीच्या महामुकाबल्यात इटलीने इंग्लंडवर सरशी साधत युरो कप 2020च्या विजेतेपदाचा मान पटकावला. होम का रोम या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात असलेल्या चाहत्यांना वेम्बलीवर पेनल्टी शूटआउटचा थरार पाहायला मिळाला. स्पर्धेतील सर्वात जलद गोल करत दणदणीत सुरुवात करणाऱ्या इंग्लंडचा या सामन्यातील शेवट मात्र कडू ठरला. पहिल्या सत्रात इंग्लंडने 1 तर दुसऱ्या सत्रात इटलीने गोल करत बरोबरी साधली होती. 30 मिनिटांच्या अतिरिक्त वेळेतही सामन्याचा निकाल समोर आला नव्हता. पेनल्टी शूटआउटमध्ये जेडन सॅन्चो, साका आणि रॅशफोर्ड हे खेळाडू इंग्लंडसाठी गोल करण्यात अपयशी ठरले. तब्बल 55 वर्षांचा दुष्काळ संपवण्याचे इंग्लंडचे स्वप्न हे धुळीस मिळाले आहे. विम्बल्डन खुली टेनिस स्पर्धा, जोकोविचची मक्तेदारी. ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा आणि पुरुष एकेरीचे विजेतेपद यांच्यातील समान दुवा म्हणजे नोवाक जोकोविच. हे समीकरण रविवारी पुन्हा एकदा जुळून आले. सर्बियाच्या अग्रनामांकित जोकोविचने विम्बल्डनच्या अंतिम फेरीत इटलीच्या माटेओ बेरेटिनीवर वर्चस्व गाजवून कारकिर्दीतील 20व्या ग्रँड स्लॅम जेतेपदावर नाव कोरले. जोकोविचचे हे वर्षातील आणि विम्बल्डनमधील सलग 3रे अजिंक्यपद ठरले. टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा तर उपांत्य पराभूत हॉकी संघाला सुवर्णपदकाच्या लढतीची संधी. कोरोनामुळे टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमधील हॉकी क्रीडा प्रकारातील अंतिम फेरीतील एखाद्या संघाला माघार घ्यावी लागली तर या संघाकडून उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघाला थेट सुवर्णपदकाची लढत खेळण्याची संधी मिळेल. तसेच उर्वरित उपांत्य पराभूत संघाला कांस्य पदक दिले जाईल. ऑलिम्पिक क्रीडा प्रकारानुसार नियमावली रविवारी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आणि आंतरराष्ट्रीय संघटनांकडून जारी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्पर्धेतील काही नियमात आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. अंतिम किंवा उपांत्य फेरीतील दोन्ही संघ कोरोनामुळे लढत खेळू शकले नाहीत तर कोणता नियम लागेल हे मात्र यात स्पष्ट करण्यात आलेले नाही. भारतीय वंशाचा अमेरिकन टेनिसपटू समीर बॅनर्जीने पटकावलं जेतेपद. भारतीय वंशाचा अमेरिकन टेनिसपटू समीर बॅनर्जीनं ज्युनियर विम्बल्डन स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे. त्याने व्हिक्टर लिलोव्हलला पराभूत करत ज्युनियर ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकली आहे. समीरने व्हिक्टरचा 7-5, 6-3 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. हा सामना 1 तास 22 मिनिटं चालला. हा किताब जिंकत समीर रॉजर फेडरर, स्टीफन एडबर्ग, मॉन्फिल्स यासारख्या दिग्गजांच्या पंक्तीत स्थान मिळवलं आहे. फेडरर, एडबर्ग यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात विम्बल्डन ज्युनियरचा किताब जिंकून केली होती. माजी क्रिकेटपटू संतोष सखाराम राऊत यांचे निधन. लक्ष्मीनगर गणेशपूर येथे रहिवासी संतोष सखाराम राऊत वय 43 यांचे दिनांक 11 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा आणि बहीण, भाचे असा परिवार आहे. पूर्वी ओरिएंटल स्पोर्ट्स क्लब आणि कॉस्मॉस क्लबला सलामीवीर, फलंदाज आणि यष्टीरक्षक म्हणून ते खेळत होते. लीला राणोजी अनगोळकर यांचे निधन. पांगुळ गल्ली, बेळगाव येथे रहिवासी लीला राणोजी अनगोळकर यांचे आज सकाळी 11 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. निधन समयी त्यांचे वय 78 वर्ष होते. रमेश हनुमंतराव जाधव यांचे निधन. विराट गल्ली, येळ्ळूर येथे रहिवासी रमेश हनुमंतराव जाधव यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने रविवार दिनांक 11 रोजी मध्यरात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुलगे, सून, 1 विवाहित भाऊ, 2 विवाहित बहिणी असा परिवार आहे. ते महाराष्ट्र एकीकरण समितीचे एकनिष्ठ आणि धडाडीचे कार्यकर्ते, PWD विभागाचे निवृत्त अधिकारी होते. महादेव परदेशी यांचे निधन. जुन्या काळातील नामवंत टेलर महादेव परदेशी वय 81 यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात 2 मुले, 2 मुली, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. नेहरू नगर येथील बालाजी फोटोचे मालक श्रीराम परदेशी आणि यशवंत परदेशी यांचे ते वडील होत. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.